शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मी प्रतीक्षा. शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपला ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आहे गरबा आणि आज जे काही आपले राहिलेले होते ते शूट करायचे आहे. भरपूर सारे काम आहे आणि चला तुम्ही लवकर तयारी करा. आणि त्यानंतर ओके. तर हे रुमाल कशाची उभी? ब्लॅकबोर्ड पुसाची. आणि प्रगतीचा शाळेमध्ये आज गरबा आहे. गरब्यासाठी दोघी जणीचा मेकओव्हर करून द्यायचा आहे, प्लस माझा सुद्धा राहणार आहे. आणि फायनली डिसिजन घेतलेला आहे मी की राव आम्ही कपल्स गरबा करणार नाही आहे, कारण राव म्हणते की माझं काही डिसाईड अजून आहे नाही, तू एकटी असली तर आपण आपला स्टेप बरोबर करतो आणि त्यांना काही प्रॅक्टिससाठी असा काही वेळ मिळाला नाही, म्हणून म्हटलं ठीक आहे मी एकटीच करते. पण रावसुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये राहणार आहे. तर चला मग आता मी घरी आणि आता आपण निघत आहे. इकडे आता मला व्हाईट साडीवरचा फोटोशूट करायचा होता आणि यांचं हे धावपळ चालू होती की नक्की ड्रेस आणले ते कसे आले, कोणतं ब्लाऊज फिट आहे, कोणतं ब्लाऊज ढिला आहे, कोणत्याच्यात नाडा आहे, कोणत्या याच्यात नाही आहे, जो आपला खालचा लाचा असतो त्यामध्ये. तर त्यांची ही गडबड इकडे चालू होती आणि दानिश इकडे आपला फोन घेऊन बसला होता आणि मम्मीसुद्धा हॉस्पिटलमधून आली होती. तर म्हणजे आजी जशी हॉस्पिटलमध्ये आहे तर रात्रभर मम्मी थांबते आणि सकाळी पप्पा जाते. तर मम्मी घरी आल्यानंतर मम्मीला पण उपास असते, तर आंघोळ पांघोळ तिची ते चालू होती आणि यांचं इकडे ही गडबड चालू होती. चला तर आता मी पण आपलं शूट करून घेते. ते काढून चल 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 मला अजून डिम डिम डाव हे वाटतं. लवकर या, मग लवकर लवकर करायचं नाहीये. What do you mean? What do you mean? पसारा इकडे सगळा पसारा पडलेला आहे. सो तिघींचे आहे हे आणि बट माझा पण एक. आणि आता हा आपला थोडासा अवतार उतरून घेते आणि आपला हा अवतार चालू करते. माझा जो ड्रेस होता तर त्यावर मी आधी शूट करून घेतलं होतं पूर्ण, जे यांचे होतेच दागिने, तर त्यावरचे दागिने घालून मी आपलं शूट करून घेतलं होतं. एक दोन थोडे शॉर्ट घेतले होते, कारण नंतर कारण माझे दागिने नव्हते आणि मी काही बोलवले नाही. मी म्हटलं जाऊ दे, एवढ्या काही खर्चात पडावं नाही, आपला साधा एक ड्रेस म्हणून फक्त बोलवून घेतलेला होता मी. तर म्हणून यांचे जे होते तर त्यावर मी आपले व्हिडिओ करून घेतले होते. तर चला आता यांचा आहे तो आपला मेकअप आणि दोघींचा पण वेळच्या आतमध्ये मेकअप झाला पाहिजे होता. तरी म्हणजे यांना 15 मिनिटं लवकर निघायचं होतं, तरी लेट झालं. बरोबर 4 वाजताच निघाले आणि 4 वाजता त्यांना तिथे पोचायचं होतं. तर इकडे आता प्रगतीचा आधी जो बेस आहे तो इकडे करून घेतला आहे मी आणि ती दोघींचा पण करायचा होता, त्यामुळे थोडं थोडं हां तू हे हातान करू शकते ना, मग तू आता ते कर, किंवा मग पूजाचं करायचं होतं तर मग तिला नंतर मी घेतलं. आणि प्रगतीचा बेस झाल्यानंतर आता मी इकडे पूजाचा बेस करून घेत आहे, जो आपला मेकअप बेस असतो तो. तर प्रगत ओवी होती ना, ती खूप बारीक बारीक पाहत होती, कारण तिला मेकअपमध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणून. तर तुम्हाला एक साईडला चादर उशी पडून दिसत असेल, कारण मम्मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर म्हणजे हॉस्पिटलमध्ये काही झोप होत नाही आणि तिला म्हटलं कोटीवर झोप किंवा बाजूवर झोप, तर ती म्हणत होती की नाही मला खाली शांत झोप लागते, तर मला खाली झोपू द्या, तुम्ही काय करायचं आहे ते तिकडं करा. म्हणून ती तिकडे मम्मी झोपली होती. आता ती उठली आणि यांच्यासाठी काहीतरी टिफिन पण करायचा होता, म्हणून ते नाश्त्यासाठी म्हणून करायला गेली होती. आणि इकडे आता आपला जो मेकअप करत आहे तो मी म्हणजे दोघींची पण फरमाईश होती की हेवी मेकअप कर, म्हणून इकडे पूजाचं आपलं चालू होतं. आणि प्रगतीला पण मी दोघींना पण सारखाच केला होता, पण तिचं थोडंसं खूप म्हणजे असं काय एकदम किरकिर करते ते, म्हणजे खूप म्हणजे असं नेहमी मेकअप करत नाही, तर खूप बजबज वाटते किंवा खूप हेवी राहिलं म्हणजे मीच खूप भारी दिसत आहे. तर म्हणजे आणि जे टिकली लावली होती प्रगतीच्या कपाडाला ती सुद्धा म्हणत होती की हे लायनरचं ते मिटवून तोंड धू की काय घेऊ, अशा प्रमाणामध्ये ती बोलत होती. मला खूप राग आला तिचा. मी म्हटलं तुला काय करायचं तू आपल्या मताने कर, मग पुन्हा मला म्हणू नको मला हे लावून दे की ते करून दे. पूजाला तर पूजाचा मेकअप आवडला होता आणि मी तिला विचारत होती आणखी काही कसं पाहिजे कसं नाही, त्यांच्या मताने थोडं थोडं विचारत मी आपला हळूहळू मेकअप करून घेतलेला होता.
जरी गेली तरी फर्स्ट प्राइज भेटते मला. काऊन नाही काऊन माहितीये का, तो जस्ट जो येईल ना तो फक्त मलाच माहिती. अलग चीज आहे, जे अलग चीज रहती है वही ज्यादा देते. मला तर सगळ्यात सांगतो ना, सगळ्यात जास्त डेअरिंगचा प्राइज भेटून की आली अशी. माझी मेकअप मध्ये आता ऑर्डर केली का. इकडे 3:45 वाजले होते यांना करता करता, आणि या 2 मॅडम होत्या त्या या दोघींना घ्यायला आल्या होत्या, म्हणजे यांच्याकडे गाडी होती म्हणून. आणि फक्त पूजाची वेणी भाजी होती, बाकी सगळं झालेलं होतं. आणि हे जे लेस होती तर ते लेस घेऊन सागर वेणी दोघींना पण मी घालून दिलेली होती. आणि यामध्ये धावपळ ते म्हणजे दोघीची इथं झाली, आणि सर्वात जास्त माझी, की म्हणजे सकाळपासून उठणं आणि जे आपलं शूट होतं 2-3 याच्यावरचं ते झालं. आणि त्यानंतर मग पूजाचं, प्रगतीचं, आणि ते एक अदू आहे तिचं पण झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रगतीने खूप डोकं खराब केलं होतं. ती म्हणत होती की मी खूप ओव्हर दिसत आहे, मला आवडला नाही, मला मेकअप आवडला नाही. म्हणजे ती साधी लिपस्टिक कधी लावत नाही, तर त्या व्यक्तीने जर मेकअप केला पहिल्यांदा तर तिला तो कसा वाटणार आहे. बट सगळेजण म्हणत होते की प्रगती खूप छान दिसत आहे. तरी तिने घरात जाऊन आपलं टोन थोडंसं कपड्याने पुसून घेतलं, म्हणजे वरवरून, आणि म्हणजे जे आपलं हायलायटर होतं ते पूर्ण तिने काढून घेतलं होतं. तरी पण आपला मेकअप फिक्सर असल्यामुळे मेकअप तसा पण दोघीचा सेटच होता. चला तर आता इकडे ह्या सर्वांनी नाश्ता करून घेतलेला आहे, आणि त्यानंतर आपला जो उद्याचा ब्लॉग आहे तो आपला गरब्याचा पूर्ण येणार आहे. सो ट्रेस यू पुढचा व्हिडिओ नक्की बघा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.